आपण पाहू शकता रवी म्हात्रे, तर दुसऱ्या बाजूला राहुल पाटील. रवी म्हात्रे राहुल पाटीलला आपण म्हणतो भाऊ यांनी संबोधतात, ते भाऊ त्यांना मानतात. पण आता मात्र मैदानावर दोन्ही मालकांच्या संघामध्ये फाईट बॅक आपल्याला बघायला मिळणार आहे. तर पहिलं षटक घेऊन येतं यावेळेला विशाल. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक पॉवर प्ले मधला 2 षटक क्षेत्ररक्षण तथ्या सर्कलच्या बाहेर असणार आहेत. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता यावेळेला. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण, मिड विकेटला एक, मिड ऑनला आपण 30 सर्कलमध्ये पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन, शॉर्ट पॉईंट आपण बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षण पॉईंट, एक एक्स्ट्रा कव्हर. चला फास्ट करा जरा, पंचांना देखील विनंती असणार आपण जरा. विशाल गोलंदाजी मार्कवर आमच्या संवर्जन कक्षा एंडकडून. सायकलला बळीराम पाटीलला आपण पाहू शकता, देसाईचा खेळाडू. पहिला चेंडू ऑन साईडला हुक केलाय, खूप चेंडू उंच केलाय, झेल ड्रॉप होतो यावेळेला. 2 धावा मिळत आहेत. बघा लेझी क्रिकेट दाखवतो यावेळेला. रणवीर संघाचे संघनायक आपण म्हणतो क्षेत्ररक्षक सुशील पाटीलचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. झेल सुटला, पण झेल मात्र सुटल्यानंतर देखील चेंडू हातात जास्त ठेवला आणि त्याचा फायदा उचलला जुगनू आणि बळीराम या जोडीने. तर गोलंदाजी मार्ग विशालला एक जीवदान आपण यश मिळालं असतं, बळीरामला जीवदान मिळालं आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल सुटला आहे. विशाल पण एकदा गोलंदाजी मार्गवर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय आमच्या समाज कक्षा एंडकडून. हा चेंडू यावेळेला हुक केलाय, यावेळेला पंचांकडे पाहिलं जात आहे. पंच यावेळेला आपण चौकाराचे खूण करतायत आणि एक वॉर्निंग सुद्धा दिली, 1 बाउंसचा इशारा दिलाय. संख्या धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 6 धावा. बिमर चेंडूलाच फक्त रिव्ह्यू असणार आहे आणि तो रिव्ह्यू देखील तुम्हाला 10 सेकंदामध्ये घ्यायचा आहे. सोनू देखील येत आहे, तर नितीन सोनूच्या हातामध्ये काहीतरी वेगळं कागद वाटतं, जाहिरात. तर धावसंख्या धावफलकात आपण 6 पाहू शकता. नक्कीच फलंदाजाने प्रयत्न केले आणि त्यात यश देखील आले तर चौकाराने. विशाल गोलंदाजी मार्कवर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 6 धावा आपण पाहू शकता. धावसंख्या 6. विशाल पण आता गोलंदाजी मार्कवर शाखला. बळीरामने आता आक्रमक फलंदाजी करतोय जीवदान. हा चेंडू लॉफ केला यावेळेला, क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउंड, चेंडू सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे. खूप चांगली फलंदाजी करतो बळीराम. 10 धावा. काय झालं, बॉल नाही भेटला. बघा जरा चेंडू द्या लवकर आणून. बघा आयोजकांना विनंती करतोय जरा आपण चेंडू. ते नवीन काढू नका. रमेश 500च्या पोटी अजून जर 2 0 लावले तर त्याचा खर्च मागात किती पडेल. पुण्याचा गोलंदाजी मार्क विशाल. स्ट्रायकरला बळीराम. शफल झाले थोडेसे, वेल लेफ्ट करतायत, पंच वाईडची खूण करतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 11 धावा. एक चांगला स्टार्ट दिलाय बळीरामला, एक जीवदान मिळालंय, तर जीवदानाचा आता फायदा घेतोय. विशाल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकरला बळीराम. देसाई एकता क्रिशा 11 मध्ये सामना. फुल टॉस आहे, ड्राईव्ह केला यावेळेला. शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरना चेंडू जातोय, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबला नाहीये, चेंडू सीमा पार, चौकार. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 15 धावा. सलग 3 चौकार दाखवतो बळीराम.
चांगली फलंदाजी करतो, आत्मविश्वासाने फलंदाजी करतो, कारण जीवदान मिळाल्यानंतर कुठेतरी चांगली फलंदाजी करतोय. विशालचं षटक थोडंसं महागडं ठरतोय. 15 धावा आल्या आहेत. राईटम ऊर्ध्वकडे मारा करतोय. हा चेंडू पुन्हा ऑन साईडला लॉफ केलाय. शतक डीप मधनं येतोय. सोनूला बीट करून चेंडू जातोय यावेळेला सीमा पार. चौकार. थँक्यू डीजे. तर बळीरामची फलंदाजी आवडली असेल टाळ्या होऊन देते. सलग 4 चेंडू 4 चौकार दाखवतोय. सुरेख फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. देसाई एकता क्रिश 11 संघासाठी काय स्टार्ट दिलाय. जीवदान मिळालं त्यानंतर बघा किती आक्रमक फलंदाजी करतोय. तर क्रिकेटमध्ये नेहमी जीवदान महागात पडत असतं आणि तो महागात जीवदान आता मात्र विपक्ष संघाला पडतं. रणवीर 11 संघाला मात्र महागडं पडत चालला हा जीवदान. विशाल राईटम ऊर्ध्वकडे मारा करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ केला यावेळेला. शतक डीप मधनं आलाय. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. संख्या धावफलकात आपण पाहू शकता 21 धावा आपण पाहू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीला एक दमदार सुरुवात केली आहे देसाई एकता क्रिश 11 संघाने. तर भोपरगावचे समाजसेवक अमर माळी साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर. खरं त्यांच्या देखील सौभाग्य ते नगरसेविका आहेत आणि चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. तर अमर माळीला विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. एक चांगले क्रिकेट प्रेमी त्यांनी देखील एक काळ गाजवला क्रिकेटच्या माध्यमातून. तर बघा पारितोषिक आले सुनील भोईरसाठी. दिनकर जोमा पाटील यांच्या स्मरणार्थ वैभव पाटील यासकडून विकेट हॅट्रिकसाठी किंवा 3 षटकार जेव्हा सुनील भोईर बॅटिंगसाठी येईल तेव्हा 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सुनील भोईरसाठी पारितोषिक आले विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. दिनकर जोमा पाटील यांच्या स्मरणार्थ वैभव पाटील यासकडून. तर सुनील पाहिजे कशा प्रकारे खूप चांगली फलंदाजी करतो सुनील. लेफ्टमर गोलंदाज. हा चेंडू ऑन साईडला आडव्या बॅटने स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढतो. चेंडू जातो कार्पेटच्या माध्यमातून डीपमधनं शतक येतो. यावेळेला विशाल चेंडूला उचलतो फेकी करतोय. 2 धावा मिळत आहेत. 2च धावा. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 23 धावा आपण पाहू शकता. एक चांगला स्टार्ट दिलाय यावेळेला आपण तो देसाई एकता क्रिश 11 संघाला. कारण क्रुशल मॅच आहे त्यांच्यासाठी सामना जिंकणं फार गरजेचं आहे. दोन्ही संघांनी कारण आपण जर विचार केला रणवीर 11 संघाने 2 सामने जिंकलेत. सुनील लेफ्ट हँड ऊर्ध्वकडे मारा करतो. स्ट्राईक केला जिग्नू निगुकर. एक चांगला स्टार्ट दिलाय 2 फलंदाजांनी. यावेळेला स्टेप आउट झाले. अतिशय सुरेख एक्स्ट्रॅक्शन. फलंदाज बाद जितू पाटील आपलं काम पूर्ण करतोय आणि यश मिळतंय यावेळेला सुनीलला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज निलेश येतो 3ऱ्या क्रमांकावरती. कोळेगावचा खेळाडू जुगनूने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि एस्टेक्स जितूने आपलं काम पूर्ण केलं. थोडंसं आपण ते फ्लाईट दिली होती. थोडासा फिरकी देखील दिली होती चेंडूला आणि त्या फिरकीचा जायत अडकला गेला जिग्नू निगुकर. चांगलं एक्स्ट्रॅक्शन दाखवलं. असं आपण ही स्पर्धा पाहता 40+ ग्रामीण प्रीमियर लीग स्पर्धेचा अंतिम दिवस. गोल्डन विथ आपण ट्रॉफ्या पाहू शकता. खूप चांगल्या ट्रॉफ्या आहेत. सुंदर आकर्षण चषक आपण पाहू शकता. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. GTC क्वालिटी आपण पाहू शकता त्यांची क्लॅरिटी क्वालिटी. त्यामुळे GTC सातत्याने आपल्या 7व्या आसमानावर जाऊन पोहोचलाय ही वाहिनी. सुनील लिप्टन और तिकडे मारा करतो. शकला इंग्लिश फुल टॉस आहे. चुकीला माफी नाहीये. पंचांचा क्षेत्र षटकार. षटकार आणि धावसंख्या धावफलकात 29 धावा. एक चांगला स्टार्ट दिलाय एक देसाई एकता
क्रिशा 11 संघाने, कारण येणारा प्रत्येक फलंदाज आता आक्रमक फलंदाजी करतोय, त्याला माहिती आहे सामना जिंकणं फार गरजेचं आहे. सुनील लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. पुणे आडव्या बॅटने चेंडू जातोय कार्पेटच्या मध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतो डीप मधनं, चेंडूला फीड करतो विशाल. एकच धाव मानस होतं पण धाडस नव्हतं या बेला. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 30 धावा. डावखुरा फलंदाज बळीरामला जीवदान दिले, तो फार महागात पडत चाललाय. रणवीर 11 अडवली संघाला. मग अशी आपण पाहिले तर 58 धावा देखील चेस केले तर या संघाने. त्यामुळे आत्मविश्वास वाढला असणार आहे रणवीर 11 संघाचा. फलंदाजी खूप चांगली आहे. सुनील भोईरच्या माध्यमातून फलंदाजी चांगली झाली नाहीये, पण पाहायचं आता या महत्त्वाच्या सामन्यात चांगली फलंदाजी करेल का तो, जेव्हा फलंदाजीला येईल तेव्हा. सुनील लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो. स्टॅकेला बळीराम. चेंडू लॉफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये, चेंडू तो वाईडिश लॉंग ऑन रिजन मधून 1 बाउंड, चेंडू सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे. झेल सोडल्यानंतर नितीन बघा किती 5वा चौकार आलाय 2 धावसंख्येवर. आपण इथं 0 धावसंख्येवरती झेल सोडला आणि तिथून काय फलंदाजी करतोय बळीराम, जबरदस्त फलंदाजी करतोय. आपल्या झेलची किंमत विपक्ष संघाला मोजावी लागते. रणवीर 11 संघ अडविली संघाला. सुनीलचं षटक देखील महागडे ठरतोय. आक्रमक फलंदाजी केली ते सुनील तो बळीराम. चेंडू लॉफ केला यावेळेला. पंचांचा इशारा काय येतो पाहायचंय. चेंडू लॉंग ऑन लॉंगच्या मधून जातो यावेळेला. षटकार आहे. यस, पंचांचा डिसिजन येतो, षटकार. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 40 धावा. नितीन, कारण 20च्या सरासरी धावा कुठल्या आहेत या षटकात देखील धावा आल्यात. आपण जर विचार केला तर 20 धावा आल्यात. तर धावसंख्या धावफलकात 41. चालेल 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 41 धावा आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. आपण पाहू शकता 41 धावा, कारण 35 धावा होते या आधीच्या षटकात. थोडंसं गुणलेखकांकडनं टॅली थोडीशी चुकी झाली, ते पण चुकीची दुरुस्ती केली. 41 धावा झाल्यात. देसे एकता क्रिशा 11 संघाची, क्रिश 11 संघाची. तर गोलंदाजी एक मिनिट जरा. बळीरामचे नका मोजू तुम्ही, ह्या धावा मोजा, गोलंदाजाच्या मोजा, नाही तर मग आपला परत काय. तर 40 धावा आल्यात. गेम स्टार्ट, प्ले करा गेम. 40 धावा झाल्यात. तर अरुण गोरपेकर येतात गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँडर गोलंदाज. स्ट्रायकरला निलेशला आपण पाहू शकता. चेंडू खूप चांगला आहे यावेळेला. खोदून काढला चेंडूला. क्षेत्ररक्षक येतोय, मिस फील्ड झाले. चेंडू जातो यावेळेला सीमा पार, लॉंग ऑन सीमारच्या पार, चौकार. सोनूकडनं मोठी चूक होते.
थँक्यू डीजे. धावसंख्या धाव फलकात 44. बघा 13 चेंडूमध्ये 44 धावा कुठल्या आहेत. काय फलंदाजी केले ते देसाई एकता क्रिशा 11 संघाच्या माध्यमातून. आता मात्र फलंदाजांना आपण इथं लय सापडतोय. अरुण लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतोय. यावेळेला बॅक पुढे गेलाय. ड्राईव्ह केलं यावेळेला. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून जातोय. यावेळेला सीमा पार. जणू का हायलाईट पाहतो अशा प्रकारची फलंदाजी केली होते देसाई एकता क्रिशा 11 संघाच्या माध्यमातून. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता यावेळेला 48. तो धावा 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 आणि धावा येत आहेत. 48 धावा झाल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. चेंडू झाल्यात अजून या षटकातील दोन चेंडूतील 2 चौकार दाखवतोय निलेश. अरुण गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू यावेळेला भरपूर वेळानंतर डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगलं कमबॅक बघायला मिळेल. चेंडू पडलाय तर आतमध्ये आलाय यावेळेला. चेंडू आपण इथं पायावरती आपण इथं शरीराचा वेध घेतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. पण इथं अरुण गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतो आमच्या समार्जन कक्षा एंडकडून. आता मात्र इथं 50-60+ धावा होऊ शकतायत. चेंजचा पेस. चेंडू जातोय कार्पेटच्या माध्यमातून. आपण इथं मिडॉनवर जोपर्यंत आपण इथं लॉंगाचा क्षेत्रक्षण येईल चेंडूला फीड करेल सोनू. 2 धावांचा उदी होता. धावसंख्या धावफल करते 50 कंप्लीट. देसाई एकता क्रिशा 11 संघाची 50 धावा धावफलकाती लागल्या आहेत. एक फलंदाज आपण पाहू शकता बाद झालाय जुगनू. खूप चांगली फलंदाजी करतो. आपण पाहिले तर बळीराम आणि निलेश ही जोडी. अरुण फुल टॉच लॉफ केला यावेळेला. पायचा चेंडू. पंचांचा इशारा काय येतोय. षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या धावफलकाची अब तक 56. आता मात्र 10 का दम दाखवतोय देसाई एकता क्रिशा 11 संघ. चांगली फलंदाजी करतो यावेळेला. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. यावेळेला शिरक्षण आपली चूक आपलं बघितलं तर कोणत्या प्रकारे चूक करत आहे. फलंदाज बाद होतोय. यश मिळते इथे आणि निलेश बॅक टू पवेलियन. थँक्यू डीजे. तर धावसंख्या धावफलकाती 56 धावा आपण पाहू शकता. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता जयेश येतोय. जयेश जोशी येतो झोंडोबलीचा खेळाडू. षटक संपल्यात. आपण इथं 3 षटक संपल्यात. धावा आल्यात. यावेळेला विचार जर केला तर 56 धावा आल्यात धावफलकावरती. 18.66च्या सरसाने धावा कुठल्या 56 धावा. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पण 12 चेंडूंमध्ये आता आपण पाहू शकता यावेळेला देसाई एकता क्रिशा 11 संघ किती धावा करतोय. देसाई एकता क्रिशा 11 संघ चांगला स्टार्ट देतोय. सोनू देखील आपल्यापासून रजा घेतोय. धन्यवाद सोनू या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल. सुशील देखील आपल्यापासून दूर जात आहेत. तर गोलंदाजी मार्क तर दुसऱ्या स्पेलमध्ये ज्या पहिल्या स्पेलमध्ये 21 धावा दिल्या तो आपण विशालला पाहू शकता.
तो गोलंदाजी मार्क करतो विशाल. स्ट्रायकेला बळीराम. जीवदान बघा किती महागात पडतोय सतीश विपक्षी संघाला. कॅचेस वेन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. सोडा कॅच हरा क्रिकेटचा खेळ. तर विशाल गोलंदाजी मार्क शकला बळीराम. हा चेंडू लॉफ केलाय. चेंडू खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून दस्तक पे मस्तक षटकार. थँक्यू डीजे. धाव संख्या धाव कधी 62 धावा. बळीराम जबरदस्त फलंदाजी करतोय. नितीन 0 धाव संख्येत झेल सोडला आणि त्यानंतर बळीरामने काय फलंदाजी केली बघा. 36 धावांचं योगदान देतोय विशाल. 62 धावा. फुलटॉस होता यावेळेला फायदा उचलत नाहीये. पंच मात्र वाईट चिकून करतायत. अव्वद धावने भर धावसंख्या धावफल करते पण पाहू शकता 63 धावा. 63 धावा आपण पाहू शकता. धावा धावा आणि धावा येत आहेत देसाई एकता क्रिश 11 संघाच्या. इथून आपण आता बघितलं तर 70+ पेक्षा जास्त धावा होऊ शकतात. सतीश एक चांगली फलंदाजी केली आहे. पार्टनरशिप चांगली केली जाते. बळीराम खूप चांगली फलंदाजी करतोय. विशाल तो बळीराम. चेंडू पर्यंत ऑन साईडला खेळायचा होता यावेळेला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 64 धावा आपण पाहू शकता. मंडप डेकोरेशनवाल्यांनी लाईटची देखील व्यवस्था केली आहे. त्यांना माहिती आहे की संध्याकाळी थोडासा उशीर होऊ शकतोय त्यामुळे आपण आपली सोय केलेली चांगली आहे. तर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. आपण म्हणतो 64 धावा पाहू शकता. नितीन काळन देखील सामना एन्जॉय करतायत. थोडंसं हास्य मजाक सुरू आहे गरजेचं देखील आहे. विशाल गोलंदाजी मार्क स्ट्रायकेला आपण पाहू शकता यावेळेला जयेशला आपण पाहू शकता. पाहिजे जयेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय. विशाल तो जयेश राईट आर्म ओर तिकडनं मारा करतोय. चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. इथे एक धाव पूर्ण केली जाते. एक स्ट्राईक बळीराम लावे आणि ती स्ट्राईक मिळाली. लेग बायच्या सर्वात एक धाव. तसं काय धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 65 धावा आपण पाहू शकता. स्ट्रायकेनला बळीराम 37 धावांची खेळी करतोय. 50 धावा झाल्या नाही ना. पाहिजे या स्पर्धेतील 50 धावा कुटणारा पहिला खेळाडू ठरतो का बळीराम पाडेल. संधी आहे त्याच्याकडे. यानंतर अजून एक षटक आहे. त्यामुळे बळीरामने जर चांगली फलंदाजी केली तर 50 धावा नक्कीच करू शकतो तो आणि संघाची धावा देखील 80+ करू शकतो तो. विशाल गोलंदाजी मार्कवर कारण का रणवीर 11 संघाची देखील फलंदाजी खूप खोलवर आहे. जितू आहे. आपण भाऊला देखील पाहिलं मगाशी. चेंडू ऑन साईडला सुरेख मनगटाच्या सायाने चेंडूला वळवतोय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार चौकार. थँक्यू डीजे. बघा 0 धावसंख्येवरती धाव आपण तर झेल सोडला. नितीन काळन बळीराम 41 धावानं संघाची धावसंख्या आपण पाहू शकता यावेळेला 69. देसाई एकता क्रिशा 11 संघ हायस्ट धावा आपण पाहू शकता स्पर्धेतील. या संघासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. देसाई एकता क्रिशा 11 संघासाठी. बळीराम 41 धावांची खेळी करतोय. 50 धावा कुठतोय का पाहायचंय. तर अनंत पाटील संदप साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. अनंत पाटील संदप. विशाल गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेनला बळीराम आपण पाहू शकता. 69 धावांचं आपण झाले आहेत. चेंडू पुन्हा आडव्या बॅटने चेंडू जातोय. शॉर्ट मिड विकेटला एक धाव कंप्लीट केली जाते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 70. बळीराम पोचतोय 42 धावांवरती. अजून 8 धावांची गरज आहे त्याला. 50 धावा पण संघासाठी फार महत्त्वाची कामगिरी करतोय. झेल सुटल्यानंतर काय फलंदाजी करतोय. 0 धावसंख्येत झेल सोडला आणि त्याचा पश्चाताप आता मात्र रणवीर संघाच्या संघनायकाला होत असेल की झेल का सोडला आहे खेळाडूचा. अन्यथा वेगळा आपल्याला स्कोर बघायला मिळाला असता. पण क्रिकेटमध्ये आपल्याला जर तरला बिलकुल थार नाही. स्ट्रायकेला जयेशला आपण पाहू शकता. विशाल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडनं मारा करतो स्ट्रायकेनला जयेश.
चेंडू खूप चांगला फटका ड्राईव्ह केला कार्पेट ड्राईव्ह बघायला चेंडूला तो लॉंग ऑफला सोनू आहे थोडंसं फॉर्मलिंग झालंय 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत बहिराम चित्ताच्या वेगाने धावा पूर्ण करतोय धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 72 धावा आपण पाहू शकता थोडंसं जयेश देखील झाबंदी आहे मगाशी प्रथमोपचार केला त्याने स्प्रेचा वापर केला आणि पुन्हा एकदा आपण तो संघामध्ये ज्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं कॅप्टनने त्या क्रमांकावर फलंदाजीला आलाय षटक संपलं या षटकामध्ये आपण धावा आल्या आहेत विशालचा विचार केला तर आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 16 धावा आल्या आहेत धावसंख्या धाव फलकावरती देसाई एकता क्रिशा 11 संघाची 72 धावा अंतिम षटक आता प्रगतीपथावर आहे पाहिजे कोणता गोलंदाजी ते गोलंदाजीसाठी सज्ज होतोय सुनीलचा वापर केला जातोय सुनील चौधरी पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतो पहिल्या षटकात 21 धावा दुसऱ्या षटकात 19 तिसऱ्या षटकात 16 चौथ्या षटकात 16 2 षटकात धावा आल्या 40 2 षटकात धावा आल्या 32 चला पास घ्या सुनील येतोय गोलंदाजी मार्कवर बहिरामने बघा काय फलंदाजी केली 42 धावांची एक मॅरेथॉन इनिंग खेळलाय आणि आपल्या संघाला मात्र एक मजबूत धावसंख्या उभारण्यात हातभार लावतोय सुनील गोलंदाजी मार्कवर लेफ्टवर गोलंदाज आपण पाहू शकता आणि उजव्या डावखेळा फलंदाज देखील त्या समोर आहे सुनील गोलंदाजी मार्कवर सायकेनला बळीराम डाव्या हाताचा गोलंदाज डाव्या हाताचा फलंदाज जितू पाटील चेंडू यावेळेला लाईन पावी लागणारे पंच वाईड चिकून करतायत अव्वांतर धावेने भर धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 73 धावा 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 आणि धावा येत आहेत अजय आपण पाहू शकता रमेश पाटील थोडंसं चेहऱ्यावर त्यांच्या टेन्शन दिसते सुमित हास्य पाहिजे आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरती तर आज अंतिम दिवस आहे फुलटॉस आहे यावेळेला लॉफ केलाय चेंडू खूप उंच केला विशाल आहे चूक होणार नाही फलंदाज बाद बळीरामसाठी जरा टाळ्या होऊन जाते 42 धावांची मॅरेथॉन इनिंग इथं मात्र आपण समाप्त होते सुरेख फलंदाजी केली आहे बळीराम बॅक टू पॅव्हिलियन थँक्यू डीजे मास्टर थोडीशी संधी कमी देऊ तुम्हाला दीपक जरा लवकर जा कारण की वेळ फार कमी आहे थँक्यू दीपक आता मात्र वेळ जरा आम्हाला 1-1 मिनिट फार महत्त्वाचा आहे कारण की मकर संक्रांत दिवस त्या मोठा होत जातो पण अजूनही मॅचेस भरपूर कव्हर करायचे चला जरा फास्ट घ्या पंचांना विनंती असणारे आपण खेळाडूंना थोडं ताकीद द्या शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे सुनीलला एक यश मिळालं सायकेनला आपण निलेशला आपण पाहू शकता जयेशला आपण पाहू शकता 9 षटकला दीपक लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतोय चेंडू यावेळेला हवे ते क्षेत्ररक्षक आहे कव्हर्सला चूक होणार नाही सरळ 2 चेंडूवरती 2 गडी बाद करण्यात यश मिळतं सुनील अरुण गोरपेकरने खूप चांगला झेल पकडलाय तर धावसंख्या धाव 73 नवीन फलंदाज येतोय बघा बळीराम फलंदाजाचं नाव सांगायचं आम्हाला संतोष 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 येतोय सुनील हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पाहिजे हॅट्रिक पूर्ण करतोय का 2 हॅट्रिक झाल्या तिसरी हॅट्रिक पूर्ण करतोय का पाहिजे अंतिम दिवसात सायकला संतोष लेफ्ट हँड राऊंड दकडनं मारा करतोय सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये वापसी केली पुलटॉज यावेळेला सरळ बॅटने खेळतोय लॉंग ऑन लागो चंबदनं चेंडू सीमा पार चौकार थँक्यू डीजे धावसंख्या 77 धावा 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 आणि धावा आल्या आहेत हायस्ट धावसंख्या उभारली आहे देसाई एकता क्रिशा 11 संघाने क्रिश 11 संघाने सुनील गोलंदाजी मार्कवर अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे
राऊंड दगड मार करतोय. चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढला. यावेळेला चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आले होते सुनील. दोन धावा 3 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 80 धावा स्पर्धेतील आपण पाहिलं तर उच्चांक गाठला. हायस्ट धावा आपण पाहू शकता देसाई एकता क्रिश 11. दीपक आता येतोय. पच्चरकडून गाड घेतोय. धावसंख्या 80. बैरमने काय फलंदाजी केली. आपण आता 42 धावा कुठल्या सुनील. चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. सूर्य गोलंदाजी बघायला मिळालंय. अंतिम चेंडू आता पाहू शकता आपण. ऐंशी धावा अंतिम चेंडू या पहिल्या सत्रातील. किती धावांचं लक्ष राहतं पाहायचंय. हा चेंडू ऑन साईडला पूल केलाय. कार्पेटच्या चेंडू जातोय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे सुनील. थोडंसं फार्मलिंग झालं आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता 82 धावा. 16.40च्या सरासरी धावा करायच्या आहेत. खूप चांगली फलंदाजी केली देसाई एकता क्रिश 11 संघाने. आता धाव फलकर धावा लावल्या त्या म्हणजे प्रथम फलंदाजी करताना 83 धावांचं लक्ष आहे. 83 धावा पूर्ण केल्या जातात का 16.6च्या सरासरीने. तर क्षमता आहे आपण इथं रणवीर 11 संघाच्या फलंदाजाकडे. तर चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. खास करून सुनील सोनू आपण भाऊला पाहू शकता. जितूला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. सूरज चौधरीला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. सूरज चौधरी भाऊ खरं यांच्या या फलंदाजीने चांगली फलंदाजी केली तर 80 धावा पार होऊ शकत आहेत. तर सामना जसा सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या दाडी. आमचे साथी समालोचक नितीन काळे तत्पूर्वी सत्कार देखील घेणार. अमर माळी यांचा देखील यथोचित सन्मान केला जाणार आहे. संदीप पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. तर या अमरमाळी साहेब आपला देखील यथोचित सन्मान केला जातोय. संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस बॉक्समध्ये आपण तो सत्कार घेणार आहोत. तर या अमरमाळी साहेब आपला देखील यथोचित सन्मान केला जाणार आहे. एक समाजसेवक आणि त्यांच्या सौभाग्यवती देखील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सन्माननीय नगरसेवक देखील आहेत. तर अमर माळी यांचा देखील हेतुचित्त सन्मान केला जात आहे. तर त्यांच्या देखील सौभाग्यवती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सन्माननीय नगरसेवक आहेत. 83 धावांचं लक्ष आहे. तो सामना तसा सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या वेळी आमचे साथी समालोचक नितीन काळे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद बाळू पाटील. शशिकांत पाटील यांचा सत्कार करतील अनंत पाटील. यायचे शशिकांत पाटील. अनंत पाटील यांच्या शुभ हस्ते आपला सत्कार केला जाईल. शशिकांत पाटील आपण यायचे आपला सत्कार केला जाईल. सन्मान इथे केला होता आमच्या व्यासपीठावरती. शशिकांत पाटील यांच्या शुभ हस्ते अनंत पाटील यांचा सत्कार केला. अनंत पाटील यांच्या शुभ हस्ते शशिकांत पाटील यांचा सत्कार केला जातोय. भरपूर सहकार्य त्यांचे या स्पर्धेला लाभलंय. प्रमोद पाटील यायचे आपलाही सत्कार होईल. प्रमोद पाटील. प्रमोद पाटील आपण या.
चला थोडं फास्ट घ्या. हेमंत पाटील यायचे आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचे प्रमोद पाटील यांचा. हेमंत पाटील यांच्या शुभ हस्ते सत्कार केला जाईल. हर्षिकेश ओडाफोन वाल विरुद्ध अर्धशतक ठोकलं होतं हेमंत पाटील यांनी रोंजनच्या स्पर्धेमध्ये आणि तब्बल 100 पेक्षा जास्त धावा कुठल्या होत्या संदप संघाने. काल सुद्धा चांगला खेळ त्यांनी केलाय. अरुण पाटील याचे 117 धावा कुठल्या 5 षटकात. अरुण पाटील याचे ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला पाण्याची व्यवस्था सुद्धा करून दिली आहे ग्राउंडसाठी. सद्गुरू कृपा. नितीन पाटील यांच्या शुभ हस्ते सत्कार केला होतोय. अरुण पाटील त्यांच्या चला सामना सुरू करायचा आहे. इथे बाळा बोराडे पॉइंट समान झालेत. आपल्या 2 मॅच वाढतील. पहिला चेंडू पायचीचा अपील आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. पहिले यश मिळालंय गोलंदाज विजयला. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता फलंदाज पायचीतच्या स्वरूपात बाद होते LBW. माणिक भोईर यायचे आपलाही सत्कार केला जाईल. सुभाष पाटील यांच्या शुभ हस्ते माणिक भोईर यांचा सत्कार केला जाईल. तर सुनील शून्यावरती बाद झालेत. लक्ष 83 धावांचे आणि इथून देसाई एकता क्रिश संघाने मॅच जिंकली तर संधी पुन्हा मिळू शकते ऋषी 11 काटेई संघाला सुद्धा. तिन्ही टीमचे पॉईंट समान होतील. जो कारनामा बाला बोराडे यांनी केला, तिन्ही मॅच जिंकले. जो कारनामा संतोष साळवीच्या संघाने केला तो कारनामा आज मला वाटतं होणार नाही. कारण की आज पॉईंट बाला बोराडे समान जरूर होतील. कारण 82 धावा झाल्या. 83 धावांचं लक्ष भरपूर मोठं आहे आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाले गोलंदाज विजयला. इथे जितूच्या बॅटमधून फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमा पार चौकार. धन्यवाद डीजे. भालचंद्र पाटील यायचे आपलाही सत्कार होईल. भालचंद्र पाटील साहेब आपण यायचे सत्कार केला जाईल. प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते यांचा सत्कार केला जाईल. पाटील 11चे कॅप्टन आहेत. माजी क्रिकेटपटू. चेंडू 1 बाउन्स सीमा पार चौकार. धावसंख्या 8. चांगला प्रयत्न करतायत जितू आणि नो सेकंडला विशाल आहेत. मॅन फ्रॉम खिडकाली. अनंत पाटील यायचे आपलाही सत्कार होईल. अनंत पाटील साहेब यायचे आणि इथे मात्र सोपा झेल टिपलाय कॅप्टन पद्माकर भोईर यांनी आणि फलंदाज जितूची खेळी समाप्त. भालचंद्र पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते अनंत पाटील यांचा सत्कार करायचा आहे. इथे मात्र फक्त दिशा दिली चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधनं चेंडू सीमा पार. या षटकामधील हा 3रा चौकार.
राईट मोर द विकेट आणि आल्या आल्या मागची इनिंग इथे सुरू करेल का? बैराम खूप वेगाने आलेत आणि मागचीच इनिंग इथे कंटिन्यू केली आहे. चेंडू सीमा पार चौकार. पहिल्या षटकात 16 धावा जरूर आल्या आहेत. 67 अजूनही करायचे आहेत येणाऱ्या 24 बॉलमध्ये. क्रिकेट या खेळामध्ये मित्रांनो काही अशक्य नाहीये. प्रयत्न तुम्ही करा, यश तुम्हाला मिळू शकतो. कारण 39 धावा सुद्धा डिपेंड केल्या होत्या बाळा बोराडे यांच्या संघाने. दीपक म्हात्रे प्रतिष्ठान नांदिवली संघाने. मग 83 धावांचं पाठलागी होऊ शकतं. या क्रीडांगणामध्ये काही घडू शकतं. प्रयत्न केले तर नक्कीच काही होऊ शकतं. बाळा बोराडे म्हटल्यानंतर त्यांचे लकी पॅकर्स महेंद्र म्हात्रे जेव्हा जेव्हा नवबाळा संघाला सुद्धा त्यांनी पॅक केलंय तेव्हा तेव्हा बाळा बोराडे यांनी त्यांना स्पर्धा जिंकून दिली आहे. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आता बघायचं आज काय प्रयत्न असेल बाळा बोराडे यांचा. कधी ऑलरेडी ट्रॉफी लागू झाली आहे. मग तिथे कितऱ्या क्रमांकाची पटकावची हे त्यांच्या हातात आहे. गोलंदाज रुपेश विलास वैती सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. बाळा बोराडे यांच्या संघामध्ये त्यांना आम्ही पाहिलं पहिल्या दिवशी. दीपक म्हात्रे प्रतिष्ठान नांदिवली. अजून एक वाईट. धावसंख्या 17. पहिला चेंडू वाईट. इथे फटका चांगला आहे. चेंडू सरळ जाईल. लॉंग ऑफच्या वरून चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. धन्यवाद डीजे. कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. 100 धावा ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खिडकाली संघाने चेस केल्या आहेत. हे विसरून चालणार नाहीये. त्यामुळे 83 धावांचाही पाठलाग करू शकतो रणवीर 11 आडवली संघ. कारण 23 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर वाईट आहे. कारण 24 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. 7 चेंडूमध्ये 24 ऋषिकेश झाले आहेत. त्यामुळे 83 अवघड नाही आहेत. आणि जर विशाल आणि भाऊ चौधरी शेवटपर्यंत मैदानात थांबले तर या धावांचा पाठलाग करू शकतात. एक धाव इथे मिळेल. पंचवीस धावा झाल्यात. 83 धावांचं टार्गेट आहे. 25 ऑलरेडी झाले आहेत. प्रयत्न सुरू आहेत. रणवीर 11 आडोली संघ ऑलरेडी 2 सामने जिंकलाय. इथे मात्र रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. इथे डॉट चेंडूची समाप्ती. पूर्वी तुम्ही पाहिलं तर पद्माकर भोईर असतील, संदीप भोईर हे असे काही खेळाडू होते जे रिव्हर्सचा फटका सहज खेळायचे. एक वेगळी कला त्यांनी दिली होती. संदीप भोईरला आम्ही बऱ्याच वेळा पाहिलंय. म्हणजे इथे हातावरती नियंत्रण नाही असं वाटलं होतं. मात्र डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल. 2 चेंडू सलग डॉट फेकलेत. मंगेश इथे मात्र एज लागते. मात्र अजून एक डॉट बॉल. 3 चेंडू डॉट गेलेत. या 3 चेंडूमध्ये 7 ते 8 धावा आल्या असत्या अजूनही चांगलं झालं असं रणवीर 11 आडवली संघाडी. मात्र 3 चेंडू डॉट आलेत. आणि इथून मॅच एकता देसाई एकता क्रिश 11 संघाने मॅच जिंकली तर नक्कीच तिन्ही संघांचे पॉईंट समान होतील. 4-4-4. त्यानंतर ड्रॉ होईल आणि आयोजक जितक्या षटकांची सामना सांगतील तितकं तुम्हाला खेळावं लागेल. वाईट बॉल. हे सांगतात रवी सुद्धा मात्र की तू घाई का करतोय.
यष्टांच्या मागे तुम्ही पाहतात रवी सुदाम म्हात्रे, एक जबरदस्त व्यक्तिमत्व. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई म्हटल्यानंतर भरपूर खर्च त्या क्रीडांगणाला केलं जातं रवी सुदाम म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्या सहखर्चाने, आणि त्यामुळे त्यांचा आम्ही नेहमी उल्लेख करतो. सो इथे मात्र वाडी स्लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, मेल फक्त सिंगल. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावा झाले 27. 18 चेंडूमध्ये अजूनही 56 धावांची गरज आहे. लक्ष्य अशक्य आहे, लक्ष्य मोठं आहे मात्र अशक्य नाहीये. मात्र पद्माकर भोईरचं एक षटक आहे नक्कीच या मॅच मध्ये. रफ्तार का सौदागर म्हणून सुद्धा पद्माकर भोईर यांच्याकडे पाहिलं जातं. यूट्यूब ही सुविधा नव्हती त्यावेळी हेच खेळाडू आपण खुल्या गटात सुद्धा पाहायचो. पद्माकर, संदीप भोईर, महेंद्र मॅन फ्रॉम धानसर. थोडंसं फास्ट घ्या कारण पॉईंट समान झाल्यानंतर 2 मॅचेस एक्स्ट्रा होतील. अठरा चेंडू 56 धावा. रेग्युलर मध्ये बऱ्याच वेळा आम्ही होताना पाहिल्यात. अठरा चेंडू 56 धावांची गरज आहे. पद्माकर भोईर. क्रिकेट असा खेळ आहे कधी काय होऊ शकतं. डॉट चेंडू हेच तर क्रिकेट आहे. ज्या फलंदाने मागच्या मॅच मध्ये 3 षटकार डोकले त्याच फलंदाकडनं आता 3 चेंडू डॉट सुद्धा गेलेत. क्रिकेट या खेळामध्ये कधी काय होऊ शकतं. पद्माकर राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र चेंडू घेऊन कडते क्षेत्रक्षक डीप मध्ये खूप वेगाने आलेत. रनआउटची संधी होती मात्र एकच धाव मिळेल. तर सिंगलच इथे मिळाली. आयोजक जो निर्णय घेतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. ड्रॉच्या माध्यमातून किती षटकांचे सामने होतील. मिड विकेटच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमा पार. चौकार. धन्यवाद डीजे. बॉल आला का बघ नितीन. बॉल आला का, बॉल आला का बघ. चला फास्ट खेळायचे. पद्माकर राईट आर्म राऊंड द विकेट. काय बाउन्स दिलाय चेंडूला. हेच वैशिष्ट्य या गोलंदाजाचं राहिलंय. गेले कित्येक वर्ष फलंदाला याच चेंडूमुळे बाळू भरपूर अडचणी आल्या. गेले कित्येक वर्ष कारण चेंडूला बाउन्स करतात. हे वैशिष्ट्य पद्माकर भोईर यांचं आहे. वेग त्यांच्याकडे भरपूर आहे, अचूक टप्पा आहे आणि व्हेरिएशन खूप चांगलं आहे. त्यामुळे त्यांनी नेहमीच इम्प्रेस केलंय. एक अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावली बेतोडे टीमसाठी. इथे फटका चांगला आहे. चेंडू मिड विकेटच्या वरून आउट ऑफ द पार्क. षटकार. एक चेंडू बाकी आहे हे सूचना करतोय. 38 धावा आल्यात. अडतीस धावा झालेत. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. डॉट बॉल. आणि आता 12 चेंडू मध्ये 45 धावांची गरज आहे. ती रणवीर 11 अडवली संघाला. 2 दिवस आपण पाहिले तर पहिल्या दिवसात दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान संघाने 3 सामने जिंकले. कॅप्टन होते बाळा बोराडे. दुसऱ्या दिवसात तुम्ही कालच्या दिवसात पाहिलं तर लेट शिवाजीदादा शेलार या संघाने
सलग 3 सामने जिंकले कॅप्टन होते संतोष साळवी आणि आज मात्र पॉईंट समान होण्याची संधी आली आहे जरूर. मात्र अजूनही आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे 2 दिवसात चिट्ट्यांचा काही प्रश्न आला नाहीये आणि आज येईल का पाहायचं, कारण की धावा भरपूर खर्च केल्या रणबीर 11 आडवली संघाने आणि त्यांनी खेळ खूप चांगला केला होता. मात्र या मॅचमध्ये कुठेतरी थोडासा बॅकफुटवर त्यांना तुम्ही पाहतायत आणि असं वाटलं होतं की बाळू शेवटच्या दिवशी असं काहीतरी होईल, पॉईंट समान होतील आणि शेवटच्या दिवशी जास्त मॅचेस असतात आणि तेव्हाच असं काहीतरी होतं. बारा चेंडू 45 धावांची गरज. 40+ ग्रामीण प्रीमियर लीग 2021 आयोजक 40+ ग्रामीण असोसिएशन 40+ संघटनेचे अध्यक्ष. थोडंसं फास्ट खेळा आता. 2 मॅच त्यानंतर एक सेमी आणि एक फायनल. सेमी आणि फायनल खेळाडूंचंही मत असेल 5 षटकांची व्हावी. तर त्यासाठी खेळाडूंचं सहकार्य खूप गरजेचं आहे बाळू पाटील. स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. काही महिला वर्गसुद्धा इथे येणार आहेत, त्यांचाही सन्मान इथे केला जाणार आहे आयोजकांच्या वतीने. आम्ही कालच बोलत होतो तर उद्या शेवटच्या दिवशी असंच होईल बरं. 12 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. बळीराम येत आहेत, मॅन फ्रॉम देसाई. देसाई गावचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो. एस्टेशनच्या भूमिकेत सुद्धा रवी सुद्धा मात्रे मॅन फ्रॉम देसाई. SSV उद्योजक सुद्धा आहेत. अकरा चेंडू आणि 45. नक्कीच. आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. चला मॅच जर थोडीशी फास्ट खेळवा, थोडीशी घाई करायची आहे कारण सेमीफायनल फायनल आणि आता मात्र पॉईंट समान झाल्यानंतर 2 मॅचेस होतील, त्यामुळे थोडीशी घाई करा जरा. रणवीर 11 आडवली संघ इथून पराभूत झाला तरी संधी त्यांना ड्रॉच्या माध्यमात राहू शकते. कमलाकर भोईर येत आहेत बाळू, जीत भोईर यांचे बंधू, मॅन फ्रॉम वाकलान. सेवन 4 संघ मालक आहेत जन्या मामा. इथे फटका चांगला आहे, काय टायमिंग आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हा षटकार. धावसंख्या 45, लक्ष्य 83 धावांचे. अजून एक चांगला फटका विशालच्या बॅट मधून. आता मात्र कव्हरच्या वरून बॅक टू बॅक दुसरा धमाका षटकार. धावसंख्या 51, 50 कंप्लीट. 7 चेंडू आणि 32 धावांची गरज. रणवीर 11 आडवली संघाने कुठेतरी बलिरामचा झेल सोडला बाळू पाटील आणि त्याच्यात धावा त्यांना मागात पडल्यात. मात्र विशाल अजूनही प्रयत्न करतायत. आता 6 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. मॅच लगेच सुरू करायची. चला सामना सुरू करायचा आहे. पंच लगेच आपल्याला इथून मॅच देसाई एकता क्रिश 11 संघाने जिंकले तर आपल्याला ड्रॉ करावे लागतील कारण जी विजयाच्या उंबरठ्यावर आहे.
चला ऋषी इलेव्हन काटे टीमचे कॅप्टन आपण येऊन थांबायचे. रणजित ठाणगे एकच धाव आहे. 5 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. पद्माकर भोईर स्ट्राईक एंडला, विशाल आहेत आणि गोलंदाज आहेत ते पद्माकर भोईर. 5 षटकार मारले तर मॅच जिंकू शकतात विकेटच्या आधारावरती, आणि ते मात्र आता सामना जिंकणं थोडंसं कठीण आहे. आता मात्र नक्कीच पॉइंट समान पाहायला मिळू शकतात आणि सामना जिंकणं थोडंसं कठीण झालंय. चला ऋषी इलेव्हन काटे टीमचे कॅप्टन रणजित यायचे आपण. सुनील भोईर आपण यायचे. रणवीर इलेव्हन आडोलीचे कॅप्टन सुनील भोईर आपल्याला यायचे. अन्यथा अजून कमी षटकं होऊ शकतात, त्यामुळे रणजित ठाणगे आपण या लवकर. आणि त्यानंतर सुनील भोईर आपण यायचे आणि जसं षटक संपेल पद्माकर भोईर आपल्याला यायचे. 3 संघामध्ये ड्रॉ होईल. चिठ्ठ्यांवरती लिहिलंय मॅच 1, मॅच 2 आणि एका चिठ्ठीवर लिहिलंय 40+ ग्रामीण प्रीमियर लीग GPL. ज्या संघाला बाय मिळेल तो संघ मात्र वेट करेल. 2 संघामध्ये मॅच होईल आणि तोच 2 संघामध्ये जो जिंकेल तो संघ त्यास बाय मिळाल्या संघावर खेळेल आणि तिथून एक संघ टॉप 3 मध्ये पोहोचेल. षटक संपलेलं आहे. पद्माकर भोईर यायचे आपण. लगेच ड्रॉ करूया आपण 3 संघांमध्ये, कारण पॉइंट समान आहेत. त्यामुळे चला रणजित ठाणगे, आवाज माझा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या लवकर. ऋषी इलेव्हन काटेचे कॅप्टन, प्रतिनिधी आला तरी चालेल. बाळा बोराडे आपण यायचे. चला रणजित या. निलेश कापसे आपण आला तरी चालेल. पद्माकर भोईर यायचे आणि सुनील भोईर ऑलरेडी इथे आलेले आहेत. 3 संघामध्ये ड्रॉ केला जाईल. एका संघाला बाय मिळेल. 2 चिठ्ठ्यांवर लिहिले मॅच 1, मॅच 2 आणि एका चिठ्ठीवर लिहिले GPL 40+ प्रीमियर लीग. तर राहुलभाई पाटील यांना विनंती होतो की आपण यायचे. आपल्या शुभस्य 3 चिठ्ठ्या उडवल्या जातील. आडोलीचे उद्योजक आणि संघ मालक सुद्धा आहेत रणवीर इलेव्हन संघाचे. राहुलभाई पाटील यांच्या शुभस्य. तर दीपक म्हात्रे प्रतिष्ठानचे संघ मालक महेंद्र म्हात्रे, गुरुनाथ म्हात्रे यांचं आगमन झालंय. अरविंद्र वत्रे काका आला असेल तर या, आपले हार्दिक स्वागत. तिन्ही कॅप्टनला सूचना असेल. निलेश कापसे ड्रॉ झाल्यानंतर मॅच 2 ज्या मॅच होतील